पहिल्याच सत्राचा विचार केला तर जय हनुमान पोगाव संघाने गतवर्षी या स्पर्धेला विजेता प्राप्त केलं होतं आणि आज कुठेतरी आपल्याला या सत्रामध्ये एक नवीन चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। सन्माननीय कुणालजी वाकडे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तुमचं स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2020 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। त्याचप्रमाणे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा सुरू झालेलं आहे। आपण नक्कीच मित्रांनो पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून टाइप करा एसके एंटरटेनमेंट लाईव्ह किंवा स्वर्गीय सुनील स्मृती 2021 आणि मात्र कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या स्मार्टफोनवर या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता। जय मल्हार स्पोर्ट गिरवली इन ऍक्शन मध्ये आणि मात्र त्यांच्या स्पर्धेला उद्यापासून मित्रांनो सुरुवात होत आहे। दिनांक 8 जानेवारी ते दिनांक 11 जानेवारी असा हा कालावधी असणार आहे। जय हनुमान चषक 2021 अनेक स्पर्धा आपल्याला मित्रांनो अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु ही स्पर्धा आपण जर पाहिली तर पुढे चर्चित असलेली स्पर्धा जबरदस्त स्पर्धेचं आयोजन नियोजन इथे मात्र पाहायला मिळतं। या प्रत्येक गोष्टीकडे मात्र पाहिलं तर बारकाईने लक्ष केंद्रित करत आहेत आयोजक। मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि जाऊया आपण आजच्या दिवसाच्या खेळाकडे। सलामीवीर दोन फलंदाज पाहतो खेळपट्टीवर ज्ञानेश्वर आणि राज आणि पारंपरिक आहे की ज्यावेळी जय मल्हार स्पोर्ट किरोळ संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग होते त्यावेळी पहिले षटक नेहमीच आपण पाहतोय की हलताना गोलंदाज मनीष। लेट्स प्ले गेम ऑन च्या दिवसातील पहिला षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र फेस करेल ज्ञानेश्वर। वरतो विकेटने पहिल्या चेंडू पाहिले तर हलक्याने पुश करतोय कव्हरच्या दिशेने मात्र नक्कीच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला। फेकी पाहिली तर कुठेतरी खराब पाहायला मिळाली होती, परंतु बॅकअप मात्र अतिशय चांगल्या प्रकारे पाहतोय आपण। तर आजच्या दिवसाच्या खेळाला मात्र श्री गणेश करतोय पहिल्या चेंडूवर इथे मात्र एक धाव पूर्ण केली आणि वैयक्तिक एका धावेने अकाउंट ओपन केलं ज्ञानेश्वरने आणि संघाचं सुद्धा इथे मात्र या ठिकाणी खातं उघडलेलं आहे। यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे। एसआर स्पोर्ट वैजोले आणि इताडे लेफ्ट हँड राईटी आपल्याला खेळपट्टीवर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय। त्याच कारणे पाहतो की वारंवार इथे थोडंसं बदल परिवर्तन पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडू पाहिला तर याचे राजने पेस केलं, टायमिंग चुकीचं आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली का जजमेंट पाहायला मिळतो त्या ठिकाणी खूपच छान अनुमान आणि इथे मात्र पहिलाच झटका लागतोय या ठिकाणी आई सावराई एलकुंदे संघाला। ऋतिक पाहिलं तर युवा आहे, परंतु खूपच छान झेल इथे मात्र समाप्त केला आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र विकेट्स प्राप्त करतो या गोलंदाज मनीष। पहिल्याच चेंडूवर इथे मात्र कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहिलं। बराच वेळ चेंडू हवेत आणि त्यानंतर लोअर फुलटा चेंडू इथे मात्र पाहायला मिळते। थोडीशी मिसपिला पाहिले तर बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने पाहायला मिळते, परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत, सिंगलच धाव इथे मात्र पाहायला मिळेल। नवीन फलंदाज गजानन आलेला आहे वन डाऊनला आणि पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या चेंडू ज्ञानेश्वर मात्र सिंगल प्राप्त केली आहे। धावसंख्या पाहिली तर 1 गडी बाद 2, कुठेतरी संत सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये इथे मात्र पाहायला मिळते। कारण पॉवरप्ले षटक असतो आणि नक्कीच कुठेतरी फलंदाजांना पूर्णपणे संधी असते की तुम्ही मोठे फटके खेळू शकता, कारण डीप मध्ये फक्त 2च खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही नक्कीच इथे गॅप शोधले किंवा इनफिल्डला क्रॉस केलं तर अधिक धावा तुम्हाला प्राप्त होत असतात, परंतु तशा प्रकारचा फटका आतापर्यंत पाहायला मिळाला नाही। डाव्या स्टेवर चेंडूची फेकी पंच मात्र केंद्रित करतायत आणि मात्र गोलंदाज सुद्धा या ठिकाणी दंडित केलेला आहे। डाबे स्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो या पंचांचा वाईटचा इशारा। पहिली अवंतर धाव धावफलकामध्ये या ठिकाणी जोडली जाते। जबरदस्त वातावरण, अगदी क्रिकेट साठी पोषक वातावरण इथे मात्र पाहायला मिळतो। या पंचाचा नो बॉलचा इशारा हुक केला जातो, या चेंडू हवेत आहे, डीप मध्ये खेळाडू आहे, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तो प्रयत्न कुठेतरी सफल होत असताना ओव्हर स्टेपिंग झाली होती
अगदी घारीची नजर पंचांची आपल्याला या स्पर्धेवर पाहायला मिळते आणि मात्र 3 धावा कुठेतरी भुवनेच्या रूपानेच आपण इथे मात्र म्हणू शकतो, कारण 1+2 एकूण 3 धावा फलंदाजाच्या खात्यामध्ये नक्कीच 2 धावा जातील आणि एकूण सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 6 धावा. फ्री चेंडू असणार आहे फलंदाजाच्या मातीसाठी. खूपच चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली, कारण फ्री चेंडूवर फलंदाज वारंवार मोठे फटके खेळत असतात आणि आपल्याला कधीही पाहायला मिळतं की जास्तीत जास्त फ्री चेंडूवर मोठे फटके पाहायला मिळत नाही. आणि तशाच प्रकारचं दृश्य या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा लेग बायचा इशारा वंतर धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या पाहिली तर पुढे आता मात्र जात असताना तब्बल 7. वा पुन्हा एकदा नोचा इशारा आणि इथे मात्र जबरदस्त पुल करतो. चेंडू निघून जाईल लॉंग लेग सीमेरेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा षटकार. खूपच मोठी चूक इथे मात्र केली आहे गोलंदाज मनेशने, कारण आतापर्यंत आपण जर पाहिले तर हा दुसरा नो चेंडू इथे मात्र या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. सुरुवात खूपच छान केली होती आपल्या षटकाची, परंतु अंत मात्र कुठेतरी चुकीचं पाहायला मिळतो या, कारण एक अवंतर रूपाने धाव, त्यानंतर 6 धावा बॅटच्या स्वरूपात आल्या, तर 7 धावा एकूण या चेंडूवर पाहायला मिळाल्या आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 14. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी एलकुंदी संघ पाहायला मिळतो या आणि फ्रीट इथे मात्र असणार आहे. यस, फ्रीट चेंडूचा मात्र सामना करेल फलंदाज ज्ञानेश्वर. हलक्यातून मात्र कट करतो, खूपच छान जबरदस्त टेक्निक. फटका चेंडू गल्लीतून मात्र निघून जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. गडचा फटका इथे मात्र पाहिला. या फटक्यामध्ये पुढे ताकद झुकली नाही, जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. चेंडूला येऊ दिलं आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं. काय जबरदस्त टेक्निक आहे फलंदाज ज्ञानेश्वरच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळाला. आता मात्र खूपच मागणं षटक जयमल्लाल स्पोर्ट किरोली संघासाठी. इथे मात्र सरळ बॅट लॉप करतोय. मिडऑफला खेळाडू होता जवळपास मिडऑन कडे जाऊन चेंडू मात्र कलेक्ट करतोय प्रशांत आहे त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 1 धाव इथे मात्र सहजपणे फलंदाजाने पूर्ण केली. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर अगदी जबरदस्त सुरुवात. 19 धावा. 1 गडी नक्कीच गमावला आहे, ज्यांनी मात्र 21 धावाचं आपल्या संघाला योगदान दिलं नाही, परंतु या 2 फलंदाजांमध्ये खूपच छान पार्टनरशिप पाहायला मिळते. हेच तर क्रिकेट पाहिलं तर गजानन मात्र त्याला चांगली साथ देतोय. तर त्याला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे. आज मित्रांनो शेवटचा दिवस या स्पर्धेतील आणि वेळ आमच्याकडे फारच कमी आहे, त्यामुळे जास्तच्या समाप्तीनंतर आपण या ठिकाणी बॅटिंग कार्ड सुद्धा आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. जबरदस्त या ठिकाणी मात्र थेट प्रक्षेपण मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. या तर त्याला कॅमेरा वर्क पाहिला तर राज बार्शी यांनी मात्र जबरदस्त या ठिकाणी जॉब साकारलेला आहे. कालचा दिवस पाहिला तर पूर्णपणे आतिश मागे सुद्धा सज्ज होते आणि आमचे युवा लाईव्ह स्कोरर आमच्या मध्ये पाहिलं प्रतीक भोईर. नक्कीच कुठेतरी उगवता तारा म्हणेन मी एसके टीम साठी आणि नक्कीच त्यांना सुद्धा मात्र ठिकाणी संधी लाभते. या चांगला जॉब स्वीकारता येतं सर्वजण. आणि मित्रांनो आपण अनुभवतोय स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 चा हा महासंग्राम. टेनिस क्रिकेट आपण पाहतो या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तब्बल 38 संघांना सहभाग देण्यात आला आणि पाहुया कोणता संघ मात्र या स्पर्धेला या ठिकाणी मात्र जिंकेला. हे दृश्य पहा मित्रांनो, आमचा व्हीआयपी कक्ष अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मात्र हे चित्र टिपलेले आहेत. जबरदस्त या ठिकाणी हे दृश्य आपल्या समोर. स्वर्गीय सुनील स्मृती चषक 2021 आलेल्या सर्वच मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे. तर दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होते. गोलंदाज शुभम आपल्या षटकाला सुरुवात करेल. पॉवर प्लेच्या षटकाची मात्र पाबंदी आता मात्र कुठेतरी समाप्त झालेली आहे. जी पार्टनरशिप पाहतोय जी चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत, तब्बल 19 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. आणि जर आजच्यापर्यंत धावा जर जोडल्या तर या पहिल्याच सामन्यामध्ये कुठेतरी 40-50चा आकडा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. राईट टाइम राऊंड द विकेट आला. चेंडूला आपटी दिली, हुक करतोय, चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग सीमेच्या पलीकडे. एका टप्प्याने 4 धावांसाठी
इज चुकीची लेंथ आपण पाहिली, कारण जवळपास अर्ध्या खेळपट्टीवर चेंडूला मात्र ठिकाणी गोलंदाज शुभमने लँड केलं, ती लेंथ ओळखली फलंदाजाने. पहा नक्कीच डाव्या स्टीवर सुद्धा फेकी होती आणि मात्र जबरदस्त या ठिकाणी टेक्निकचा वापर केला आणि मात्र परिणाम आपण पाहिले की चेंडू सीमरशेपच्या पलीकडे निघून गेला 4 धावांसाठी. सावकाराने स्वागत केलाय शुभमचं आणि धावसंख्या मात्र वेग पकडतो या दप्पल 23 23 धावा धावफलकावर. कमबॅक करणं गरजेचं आहे गोलंदाजांना. इथे मात्र संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती फलंदाज ज्ञानेश्वर साठी, कारण आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट असेल, त्यानंतर डीप थर्डमॅन असेल, कोणताही क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी आणि गॅप सुद्धा मात्र चांगलं हेरलं होतं, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही कनेक्शन झाला नाही. त्याचमुळे पाहतो की स्वतःवर थोडस निराश होताना आपण पाहिलं, परंतु डॉट चेंडू आलाय ही एक चांगली बाब आहे. पहिला डॉट चेंडू या आतापर्यंत पहिल्या डावामध्ये पाहतोय आपण. उलटा चेंडू या ठिकाणी, परंतु टायमिंग झालं नाही. स्वतः गोलंदाज जाऊन मात्र फील्ड करतो या तत्पुरती मात्र फलंदाज एक धाव इथे मात्र पूर्ण करतायत. येणाऱ्या फलंदाजामध्ये पाहिलं तर विजय वाकडे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, अनेक स्पर्धेमध्ये त्याच्याकडे सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी आपण पाहतो. या म्हणजे बॅटिंग लाईन पाहिली तर निकेश एलकुंदे संघाने आता मात्र मजबूत आहे, परंतु या ठिकाणी पाहिलं तर या दोन्ही फलंदाजाने जबरदस्त आतापर्यंत कामगिरी केलेली आहे, कौतुकास्पद कामगिरी. विकेट घेणं तुम्हाला नक्कीच गरजेचं असेल जय मल्हार किरोली संघासाठी. इथे मात्र चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला, चेंडू पाहिला तर वेग कुठलाही मात्र या ठिकाणी साकारा नाही आणि त्याचमुळे मात्र हवं त्या दिशेने हा फटका खेळण्यामध्ये यश प्राप्त झाला आहे गजाननला. 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. पैकी सुद्धा पाहिली तर कुठेतरी संत पैकी पाहायला मिळाली. एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट तर दुसऱ्या बाजूने मात्र पाहिलं तर डिफेन्स क्रिकेट. जबरदस्त रणनीती पाहायला मिळते, कारण ज्ञानेश्वर पाहिलं तर वारंवार मोठे फटके खेळतोय आणि गजाननचा आपण जर आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूंना सामोरं गेला आणि तब्बल आतापर्यंत नाबाद 5 धावांवर खेळतोय. त्यानंतर ज्ञानेश्वरचा आपण जर विचार केला, एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आलाय, त्यानंतर 2 चौकार सुद्धा आलेले आहेत. तर जबरदस्त या ठिकाणी मात्र कामगिरी या दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. या स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांना प्रश्न विचारला आऊस द्या, परंतु चेंडू मात्र निघून जातोय तडम्याच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, अगदी सीमेरीशी लगत जाऊन मात्र चेंडूवर ज्यावेळी फील्ड करतोय तात्पुरती इथे मात्र पुन्हा एकदा आपल्याला दुहेरी आकडा पाहायला मिळाला. तर आजचा दिवस आपण जर पाहिलं तर स्पर्धेतील शेवटचा दिवस आणि सकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र सन्माननीय संजयजी सोरे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगला योगदान लाभलेलं आहे. शुभम पुन्हा एकदा चेंडू येण्या अगोदरच मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांना प्रश्न विचारला आऊस द्या आणि यस लेग बिफोरच्या रूपाने लागणारा हा दुसरा झटका एलकुंदे संघाला फलंदाज बाद. तर ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मात्र ते शुभम आपल्या संघाला प्राप्त करून देतो. यांनी आतापर्यंत 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार आपण जर पाहिलं हा षटक कुठेतरी शुभमचं चांगलं पाहायला मिळालं, कारण पहिल्या चेंडू चौकार आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक चांगलं पाहिलं. फक्त 90 धावा आपल्या या स्पेलमध्ये त्यांनी खर्च केल्या आणि एकूण 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर 28 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा मनीषने खर्च केल्या होत्या. आणि आता मात्र गजानन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज विजय वाकडे त्याचा नक्कीच आपण उल्लेख केला होता, कारण हा छोटा पॉकेट आहे परंतु धमाके मात्र खूप मोठे खेळत असतो. या मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती खूपच महान आहे त्या खेळाडूच्या. आणि इथे मात्र पाहूया कशा प्रकारचा खेळ या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी साकारतोय. ओके, संघाकडून तिसरा षटकाला इथे मात्र सुरुवात करेल ऋतिक, ज्याने जबरदस्त एक झेल संपादन केला होता आणि त्याच गोलंदाजाला आता मात्र या ठिकाणी कॅप्टनने मात्र प्रमोट केला आहे. पाहूया कशा प्रकारचे मात्र गोलंदाज साकारतोय. होता तारा नक्कीच असणार आहे किरोली संघासाठी, कारण खूपच युवा आहे. आणि पाहूया कशा प्रकारे कामगिरी साकारतोय. पहिला चेंडू पाहिला तर थोडीशी आपटी दिली, मात्र फलंदाजाने चेंडूचा पाठलाग केला होता, परंतु स्क्वेअर चेंडू आहे, उजवीष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. व्हाईटच्या रूपाने नाणेफेकीसाठी यायचा आहे बीबी स्पोर्ट इटाली संघाचा कॅप्टन आणि SR स्पोर्ट वैजोली संघाचा कॅप्टन.
थोडस परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु पंचांकडे मात्र नो बॉलचा इशारा पाहायला मिळतो. या जी खिलपट्टी आहे त्या खिलपट्टीच्या बाहेर मात्र चेंडू लँड झाला आणि हे दृश्य आपण या स्पर्धेमध्ये बऱ्याचदा वेळेला पाहिलेलं आहे. खूपच या चुका गोलंदाजाकडे झालेल्या आहेत. फिरीत चेंडू असणार आहे. जोपर्यंत सेट झाल्या पूर्णपणे ज्ञानेश्वर त्याला मात्र या ठिकाणी आलेले आहे आणि त्या संधीचं मात्र पाहूया कशा प्रकारचं सोनं करतोय. प्रेशर पालावल्याला कुठेतरी गोलंदाज वर करणं आतापर्यंत दोन्ही चेंडू स्वेर हाताळले. उलटा चेंडू आहे. बेस्ट टाइम फटका चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय परंतु फिरीट चेंडू असल्या कारणाने मात्र फलंदाज इथे बाद मात्र होऊ शकणार नाही. जबरदस्त कमिटमेंट पाहिलं क्षेत्ररक्षकांमध्ये. करणने मात्र झेल समाप्त केला परंतु या ठिकाणी पाहिलं तर सहजपणे दुहेरी आकडा आपल्याला या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतो. या धावसंख्या 2 ने पुढे जाईल 32 आकड्यावर. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे. गॅप मधून ट्रॅव्हल होईल. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. प्रयत्न चांगले पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा करण करणं किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. काय जबरदस्त या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला चेंडूवर झेप घेतली आणि चेंडूला मात्र या ठिकाणी थांबवण्यामध्ये त्याला यश नक्कीच आलेलं आहे. परंतु नक्कीच कौतुक करेन मी ज्ञानेश्वरचं ज्याप्रमाणे प्रत्येक चेंडूवर चांगला मिडलिंग करतोय. कारण तुम्ही जर एखाद्या वेळी जर एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळपट्टूर जर सेट झाले तर नक्कीच तुमच्याकडनं अशा फटक्यांची अपेक्षा नेहमीच असते आणि त्याच प्रकारचे फटकेबाजी आता मात्र ज्ञानेश्वरकडनं आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. ऋतिक पुन्हा एकदा इथे माझा चेंडू आपली दिली. खूपच चांगला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी परंतु त्याला संधी लाभली नाही. चेंडू निघून जातो या सीमारेषा पार. चौकार. काय क्लास इथे मात्र झलकतो या ज्ञानेश्वरचा. पहा अगदी प्रथमतः ऑस्ट्रमला सफळ झाले. चेंडूला येऊ दिला. यस शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू इथे मात्र या ठिकाणी बॅट मध्ये नक्कीच मिडलिंग केली आणि काय या चौकार इथे मात्र जबरदस्त प्राप्त करतोय. धावसंख्या 38 वर पोहोचते. या खूपच चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी जे मल्हार स्पोर्ट किरोली संघाचे अगेन्स्ट आई सावराई स्पोर्ट एलकुंदे संघ कारण नाणेफेकी हरल्यानंतर मात्र फलंदाजी साकारताना आता मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता परंतु एज लागते. या आणि कुठेतरी मात्र जी चांगली जी खिली पाहायला मिळाली होती ज्ञानेश्वरची त्या खिलीचा मात्र अंत होत असताना लागणारा तिसरा झटका एलकुंदे संघाला. फलंदाज बाद. नक्कीच अकुट पद्धत चेंडू होता परंतु चेंडू ज्यावेळी लँड झाला त्यावेळी अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. त्या बाउन्स मध्येच मात्र कुठेतरी फलंदाज बीट झालं त्या ठिकाणी आणि हलकीची एज पाहायला मिळाली आणि त्याचकडे पाहतो की माघारी परतूया ज्ञानेश्वर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. धावसंख्या स्थिर आहे 3 गडी बाद 38. या षटकानंतर आपण अजूनही एका षटकाचा खेळ पाहणार आहोत. आजच्या दिवसातील पहिला सामना मित्रांनो आपण अनुभवतो या एलकुंदे विरुद्ध किरवली असा हा सामना. त्याचप्रमाणे आम्हाला पहिल्या दिवसापासून त्यांनी साथ दिली आहे. पुन्हा आता लेडी चेंडू हवेत आणि बॅक टू बॅक हा दुसरा झेल इथे मात्र संपादन करतोय मनीष. पहिले चेंडूवर इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु जो बॅटचा जो टो असतो त्या मला टोला मात्र चेंडू स्पर्श झाला आणि स्वतःवर सुद्धा मात्र विश्वास नाही प्रशांतच्या की काय झालं या ठिकाणी. परंतु सर्वांनाच माहिती की प्रशांत तू बाद झाला आहेस. लागणार हा चौथा झटका. वेलकम हितेश. जबरदस्त कामगिरी आम्हाला लाभलेली आहे सामनाच्या कक्षामध्ये. त्याला नक्कीच आपण पाठीचा कडा संबोधतोय अर्थात गुणलेखीची भूमिका खूपच छान इथे मात्र पार पाडली आहे. तुम्हाला तुझं मी नक्कीच या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज अक्षय नेट 6 नंबरवर आपण पाहतो या खेळण्यासाठी आला आहे आपल्या संघासाठी. इथे मात्र स्वेअर चेंडू आपण पाहतो या थोडासा उजव्या इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातो. या विजय क्रमांक 4 वर आलाय परंतु आतापर्यंत त्याला एक चेंडू खेळण्याचा मात्र या ठिकाणी संधी मिळाली नाही. लोअर फुटा चेंडू आहे या ठिकाणी मात्र ऑन ड्राईव्ह करायचं होतं परंतु मात्र टायमिंग मात्र बरोबर आपल्याला पाहायला मिळत नाही. स्वतः गोलंदाज ऋतिक जाऊन चेंडू उचलतोय तोपर्यंत मात्र या शेवटच्या चेंडूवर आपल्याला 1 धाव पाहायला मिळाली. तर 3 षटकाचा खेळ
इथे मात्र समाप्त झाला. एकूण धावसंख्या पाहिली तर 40 धावा धावफलकावर. 3 षटकाच्या समाप्तीत 40 धावा. अजून आपण एका षटकाचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत, ज्या षटकाला आपण नेहमीच हाणामारी म्हणतो. या कधी कधी असं वाटतं की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त विकेट सुद्धा पडत असतात, कारण फलंदाज वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि कधी कधी चुकीचे शॉट्स त्याच्याकडे पाहतो या, आणि जास्तीत जास्त झेलबादच्या स्वरूपात सुद्धा आपण गडी बाद होताना पाहिलेला आहे. परंतु या ठिकाणी पाहूया कशा प्रकारचा खेळ. बॅटिंग कार्ड इथे आपण पाहू शकता. सर्वाधिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावा ज्ञानेश्वरच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. तब्बल 13 चेंडूंना मात्र तो सामोरा गेला आणि त्यानंतर कोणत्याही फलंदाजाने हवी ती मात्र ज्ञानेश्वरला साथ दिली नाही, परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण गोलंदाजाने अतिरिक्त धावा सुद्धा मात्र या ठिकाणी भरपूर बहाल केल्या. ऋतिकचा हा षटक आपण जर पाहिलं तर ऋतिकने 2 विकेट्स नक्कीच प्राप्त केले, परंतु 12 धावा आपल्या स्पेलमध्ये मात्र त्याने खर्च केल्या. तर शेवटचे षटक आहे आणि गोलंदाज इथे मात्र सचिन करण, ज्याने खूपच छान डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षण केलं होतं आपल्या संघासाठी, आणि त्याच गोलंदाजाला मात्र या ठिकाणी प्रमोट केला आहे. लॉंग रनअप आहे. उर्ध्व विकेटने मात्र षटकाला सुरुवात करतो. या पहिल्या चेंडू इथे मात्र पाहिले तर चेंडूला आपटी दिली होती आणि मनीषकडे मात्र थोडीशी चूक झाली त्या ठिकाणी एष्ट्याच्या पाठीमागे, आणि मात्र फलंदाजाने एक चोटी धाव पूर्ण केली. कोणता इशारा पाहायला मिळतोय असं वाटतं की दुर्ग चेंडूने बॅट मध्ये कदाचित स्पर्श झाला होता. चला चला खेळ सुरू ठेवायचा आहे. पंचांशी तुम्ही कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कुठल्याही गोष्टीबद्दल चर्चा करायची नाही, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. तर पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सिंगल धाव पाहायला मिळते या, आणि आता मात्र प्रथमतःच मात्र विजय वाकडे आता मात्र सामना करण्यासाठी सज्ज होतोय. कुठे पत्ता चेंडू पुल करायचं होतं, परंतु एलिव्हेशन मात्र झालं नाही. चेंडू कार्पेटच्या साडे निघून जातोय. डीप स्क्वेअरला कडे चांगल्या दिशेने फेकी सुद्धा पाहायला आपल्याला, कारण वाटलं होतं की मात्र विजय वाकडे 2 धावा घेण्याचा प्रयत्न करेल, आणि त्याच वेळेला पाहतो की किपर एंडच्या दिशेने मात्र चेंडूची फेकी पाहिली आपण. नक्कीच चांगलं कुठेतरी या ठिकाणी रणनीती मी तर म्हणेन खेळाडूची, आणि एकच धावावर इथे मात्र विजय समाधानी मानतोय. धावसंख्या 42. इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येतोय आणि सरळ निघून जातोय डीप स्क्वेअरच्या मेरेच्या पलीकडे. बिग 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 वे षटकार. काय जबरदस्त इथे मात्र फटका पाहिला आपण अक्षयच्या बाट मधनं. काय टायमिंग साधलं त्या ठिकाणी. नक्कीच त्या फटक्यामागे छाप पडली होती षटकाराची, आणि षटकाराची साईड आता मात्र अगदी 50च्या जवळपास मात्र आकडा आपल्याला पाहायला मिळतो. एलकुंदे संघाचा तब्बल 4 गडी बाद 48 धावा धावफलकावर. आणि खेळपट्टीवर आपण जर पाहिले तर दोन्ही बंधू आहेत, अक्षय वाकडे आणि विजय वाकडे. जबरदस्त या ठिकाणी मात्र फटकेबाजी अक्षयकडे आपण पाहतोय. कारण पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी मिस टाइम आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. तर स्काय झेल होता, परंतु नक्कीच कुठेतरी सोपं झेल होतं, परंतु अरुणने मात्र खूप मोठी चुकी केली आहे. झेल ड्रॉप होताना आपण नक्कीच पाहिलं, परंतु नक्कीच 4 धावा सुद्धा इथे मात्र बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला. चेंज ऑफ पेस इथे मात्र पाहायला मला नक्कीच स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवतोय आणि मात्र या ठिकाणी चांगला निशाणा साधतोय. फलंदाज इथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय.
कुठेतरी चोटी धाव घेण्याचा इथे मात्र प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु मात्र गोलंदाजाने खूपच छान कार्य केलं आहे आपल्या संघासाठी. आउटप्लेमध्ये क्षेत्ररक्षण त्याला मात्र साह्य लाभलं नाही, परंतु स्वतः इथे मात्र जाऊन चेंडू उचलून इथे मात्र गडी बाद करतोय. एक चांगली बाप आपल्या संघासाठी. इथे मात्र आडव्या पट्ट्याने पटका घेण्याचा प्रयत्न करतो. चेंडू हवेत आहे, मनेश पर्यंत मात्र चेंडू कॅरी झाला नाही. एक धाव सहजपणे पूर्ण केली. चांगली फेकी बाल मिळते आणि इथे मात्र विजय वाकडे हा फलंदाज धावच्या स्वरूपात मात्र शेवटच्या चेंडूवर बाद होतोय. तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त. एकूण पाहिलं तर 53 धावा स्कोर कार्डवर. गडी गमावले 6. एलकुंदे संघाने 54 धावांचं मोठं आव्हान असणार आहे जयमल्हार स्पोर्ट किरोली संघासमोर. आणि पाहूया त्या आव्हानाचा कशा रीतीने मात्र पाठलाग करतील. तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. एसआर स्पोर्ट वैजुले संघाचा कॅप्टन आणि बीबी स्पोर्ट इटाळी संघाचा कॅप्टन. तर चला आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. जो संघाचा कॅप्टन इथे मात्र वेळेवर उपस्थित राहणार नाही त्या संघाला योग्य ती पेनल्टी दिली जाईल. कारण मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे. तर सर्वच संघांना विनंती असेल की आपण वेळे संदर्भात आम्हाला कोऑपरेट करायचं आहे. बेबी स्पोर्ट इटाळी संघ आपण इथे उपस्थित आहात तर कॅप्टनने लगेच यायचं आहे. आणि त्यानंतर वैजुले संघाला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा इथे उपस्थित असाल तर लगेच या नाणेफेकीसाठी. तर बेबी स्पोर्ट इटाळी संघाचे कॅप्टन इथे मात्र आलेले आहेत. एसआर स्पोर्ट वैजुले संघाचे कॅप्टनला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा थोडंसं फास्ट या मित्रांनो, जेणेकरून आपण आजचा दिवस जो शेड्यूल जो आहे तो नक्कीच आम्हाला वेळेवर इथे मात्र समाप्त करायचा आहे. कारण आज आम्हाला 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल. तर सन्माननीय आकाश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कारण तुमच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या सामन्यातील नाणेफेकी आपण करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. आणि सन्माननीय आकाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतो. एका बाजूला आहे सुनील स्मृती आणि दुसऱ्या बाजूला पाहिले तर आई गावदेवी व्हीपी असं तुम्हाला कॉल इथे मात्र द्यायचा आहे. तर रोशन पाटील इथे मात्र कॉल देत आहेत. आई गावदेवी व्हीपी त्यांचं म्हणणं आहे, परंतु आलेला आहे सुनील स्मृती. म्हणजे हा नाणं जातो या वैजुले संघाच्या बाजूने. विनंती करते मान्यवरांना की तुम्ही व्यासपीठावर जाऊन असताना आपण व्हायचं आहे. प्रथम आपण वैजुले संघाच्या कॅप्टनशी संवाद साधणार आहोत. नक्कीच सकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण आहे. काय फिलिंग जाणवतं या स्पर्धेमध्ये? सकाळचं वातावरण खूप छान वाटतंय जरा. आणि ऊन तर नाहीये तर अजून खेळायला मजा येणार आहे. चार्ज तर 4 षटकांचा सामना आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असेल तर प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? फिल्डिंग करणार. याचं कारण काय आहे? समोरच्या टीमला तर या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग होण्यापूर्वी कशा प्रकारचा सराव केलेला आहे? चांगल्या पद्धतीने चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळू शकेल. होय. तर नक्की तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. रोशन पाटील तुम्ही नक्कीच नाण्याची मागणी केली, परंतु तुमच्या बाजूने लागला फलंदाजी करायची आहे. तुमचा निर्णय काय होता नाणेफेकीचा बॉल प्राप्त केला असता तर?
तुम्हाला आता मात्र बी प्लॅन इथे यूज करावा लागेल. बीबी स्पोर्ट इतर संघ म्हणतात या सत्रामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी करतोय, परंतु नक्कीच ज्या वेळी चांगले सामने येतात एंडला कुठेतरी तुमचा संघ प्रेशर घेतो. याचं कारण काय आहे? किती स्पर्धा तुमच्यासाठी सुद्धा फार इम्पॉर्टंट असणार आहे, कारण तुम्ही सुद्धा अजूनही टायटल मात्र जिंकला नाही. तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला टायटल जिंकायचं असेल तर कशा प्रकारचा परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. आणि रोशन पाटीलकडे काय सगळ्या अपेक्षा आहेत, कॅप्टन आहे, फाईट पॅक करण्यासाठी सज्ज आहात तुम्ही. तर नक्की तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेकी संपन्न झालेले आहे. एसआर स्पोर्ट वैजोले वन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट अगेन्स्ट बीबी स्पोर्ट इताडे. थँक्यू सो मच. तर 54 धावांचं टार्गेट आहे मित्रांनो, आणि या धावांचा टार्गेट कशा रीती पूर्ण केला जाईल तर आपण प्रथमतः या सकाळच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. माझे सहकारी समालोचक नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम किरण जाधव अँड गुड मॉर्निंग. तर खूप खूप धन्यवाद योगेश पाटील सर. तर आज शेवटचा दिवस, शुभ गुरुवार, आणि या नक्कीच आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी रोज लाख इरादे बनते, इरादे बनकर भी टूट जाते हैं, शिर्डी वही जाते जिने साईबाबा बुलाते. साईबाबांना वंदन करून या ठिकाणी आजच्या दिवसाला मी समालोचन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. या ठिकाणी तर आपण बघतोय दोन संघांमध्ये जयमल्हार किरवली आणि विपक्ष आई सावराई एलकुंदे, या दोनच संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. फर्स्ट इनिंग आपण बघितली, एक चांगलीच नक्कीच एक चांगली फटकेबाजी केली आणि चांगली धावसंख्या उभारली, धावफलकावर धावा लावल्या. 53 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत आणि 54 धावांचं एक समोर टार्गेट सेटअप केलंय. आणि त्यानंतर त्याला उत्तर देताना या ठिकाणी मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जातोय, तर झेल देखील त्या ठिकाणी सोडला जातोय आणि जवळपास 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक देखील जातोय पुढे. पाच धावा धावफलकावर लागल्या जाते. पहिलंच षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पहिला गोलंदाज पुढे येतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर अरुण येतोय. तर जयमल्हार किरवली संघ आपल्या पाहायला मिळतोय. एका फलंदाजी मध्ये सेकंड इनिंग मध्ये आपल्या पाहायला यावेळी मात्र आणखी चांगला फटका आहे डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये, चेंडू जातोय. जोपर्यंत दुसरी धाव देखील त्या ठिकाणी घेण्याचा आपला इरादा मात्र आणखी स्पष्ट केलाय. 2 धावा, चांगल्या प्रकारे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट होतंय. 2 फलंदाजांमध्ये चांगला तालमेल, नक्कीच थोडासा कुठेतरी पहिला कॉलिंग नव्हतं, त्यानंतर फलंदाज पुढे येतोय वेगाने. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावा देखील पुढे येत आहेत. अरुण असेल, गणेश, 2 फलंदाज आपल्या पाहायला. अरुण एका बाजूला सलग 3 चेंडूंवर दुहेरी धावा घेण्यामध्ये माहेर आपल्या पाहायला. यावेळी मात्र आणखीच कार्पेटच्या झाडे चेंडू देखील निघून जाते 2 क्षेत्र गल्लीमधून. डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय शिमारेश आपल्याकडे. पहिलाच या इनिंग मध्ये चमकार. सर एकंदर आपण बघितला जवळपास बॅकफुट पंच केला होता. 2 क्षेत्ररक्षक गल्लीमधून चेंडूला डेप मिड ऑफ क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पिकअप केला होता. यावेळी मात्र आणखीच पुन्हा एकदा स्पायरल चेंडू आहे. पंच देखील त्या ठिकाणी वाईट चेंडूचा इशारा करते. जवळपास उजव्या इष्ट बाहेर चेंडू हाताळला होता आणि एकंदरीत तर मी विनंती करतोय सन्माननीय संभाजी मोगरे दादांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. तर हा चेंडू आपण एकंदरीत बघतोय डॉट मध्ये चेंडू जाणार असेल. या अगोदरचा चेंडू आपण बघितला होता, कुठेतरी उजव्या बाहेर चेंडू हाताळला होता आणि चेंडू देखील स्मॅरी चेंडूचा नक्कीच त्या ठिकाणी इशारा देखील आला होता आणि थोडासा फलंदाज देखील पंपलिंग झाला होता. त्यानंतर एक चांगल्या स्पॉटवर चेंडू हाताळला जातोय. डॉट स्वरूपामध्ये चेंडू जातोय. एक पहिलं षटक आपण बघतोय ज्या प्रकारे 54 धावांचा टार्गेट आहे त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी या विलियममध्ये आणखी चांगला फटका. पुन्हा एकदा जवळपास मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू देखील जाईल. ज्याच षटकामध्ये दुसरा चमकार.
वैजोली संघाचा संघानेक आपण या ठिकाणी कमिटी संपर्क साधायचा आहे. तर एका षटकाचा खेळ झाला, तब्बल धावा देखील धबलकावर लागले जाते, 16 धावा. गोलंदाजी मार्गावर अरुण थोडासा कुठे महागडा साबित ठरतोय. त्यानंतर कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील त्या ठिकाणी बाद झालेला नाही आणि एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली आहे. ते देखील जयमल्लार किरवली संघ दोन फलंदाज अरुण आणि गणेश एक चांगली फटकेबाजी देखील होते. सलग 2 चौकार ठिकाणी आपण बघितले. जवळपास त्याच क्षेत्रामध्ये एक मिड ऑफ क्षेत्र आपण क्लिअर केलं होतं, ज्याप्रकारे चेंडूची लेंथ लाईन ओळखली होती. आणि त्याच प्रकारे मात्र आणखीच एक धमाकेदार 2 फटके मात्र येताना पाहायला मिळाले. स्लॉग फटके होते आणि त्या चेंडूवर मात्र आणखीच 8 धावा एकत्र आल्या होत्या. त्याच्याच जोरावर कुठेतरी 16 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी देखील या ठिकाणी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर येतोय. अक्षय येतोय, तर अक्षयाला कुठेतरी थांबावं लागेल. चांगली एक गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागेल. देखील अक्षय गोलंदाजाला ज्या प्रकारे आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, अतिशय चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. तर सकाळचा सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये 54 धावांचं लक्ष आहे आणि 54 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय ज्यामुळे किरवली संघ तर आणखीच फाईट करतोय. आई सावराई एलकुंदे संघ आपण बघतोय. एक 2 संघ देखील चांगले संघ आहे. 2 संघांमध्ये मात्र आणखीच पहिल्या षटकाच्या बघितलं बॅटल जर विचार करायला गेला तर दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 अवस्थेमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. सरस अक्षय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज. याबली मात्र आणखी विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. पहिलाच चेंडू येण्याच्या अगोदर मात्र त्या ठिकाणी बॅट फिरून मोकळा झाला होता. फलंदाज मात्र बेड होतोय आणि डॉट स्वरूपामध्ये पहिला चेंडू जातोय. एका हलक्यात थोडासा कुठे चेंज ऑफ स्पेस चेंडूमध्ये गती परिवर्तन केलं होतं, व्हेरिएशन होतं, हलक्या हाताने चेंडूला हाताळलं होतं आणि फलंदाज त्या ठिकाणी बीट होतोय. पहिल्या चेंडूवर बघितलं एक संत सावध स्थितीमध्ये चेंडू देखील त्या ठिकाणी फेकी केली होती अक्षय याने. शावली मात्र आणखी पुन्हा एकदा दुसरा चेंडू देखील गुड लेंथवर चेंडू हाताळतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट स्वरूपामध्ये. काही गोलंदाजी होते, जबरदस्त चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी अक्षय फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून अरुण पुढे आला होता. पॉवर प्लेचं षटक संपलं, 16 धावा लागल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. अक्षय आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला. पहिला चेंडू आपण बघितलं डॉट स्वरूपामध्ये, त्यानंतर दुसरा चेंडू देखील त्या ठिकाणी एक जबरदस्त चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शावेळी मात्र आणखीच अपट्रॅकेड चेंडू होता, हवा तसा फायदा घेता आला नाही. फलंदाज गणेश त्या ठिकाणी मात्र आणखीच एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने देखील धावलक पुढे जातोय. तो देखील 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ होते. अजूनही 3 चेंडू मात्र शेष असतील आणि इथून पुढे मात्र ज्या प्रकारे आपण बघितले 2 चौकार पेश केले आतापर्यंत 14 धावांवर वैयक्तिक खेळतोय अरुण देखील त्या ठिकाणी बीट होतोय. पहिला चेंडू आपण बघितला जवळपास कोल्हापूर टप्प्यात चेंडू होता आणि हा चेंडू देखील जातोय निघून. कारण एकंदरीत विचार करायला गेला जयमल्लार किरवली संघाने पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय आई सावराई एलकुंदे संघ एक पूर्णपणे या मॅचवर एक मजबूत पकड या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करतोय गोलंदाज अक्षय. ज्या प्रकारे 16 धावा खर्च केल्या होत्या अरुण याने, त्यानंतर कुठेतरी आपल्याला सावरायचं आहे आणि त्याच प्रकारे सावरलं जातोय. कार्पेटच्या साईडने यावेळी मात्र चेंडू जातोय अन साईडला. तोपर्यंत दुसरी धाव देखील वेगाने घेण्याचा प्रयत्न केला जातोय. जास्तीत आउट धावचीच्या स्वरूपामध्ये एक पहिला ब्रेक थ्रो मिळवून यश आले त्या अक्षय गोलंदाजाला. पहिल्या विकेटचा पतम फलंदाज बाद. सरस एकंदर अक्षय आपण बघतोय जवळपास फलंदाज देखील त्या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलं. पहिला ब्रेक थ्रो मिळवण्यामध्ये यश आलेला आहे अक्षय याला आणि तो फलंदाज देखील बाद होतोय. जयमल्लार किरवली संघाचा पहिला विकेट जातोय. त्यानंतर वन डाऊन साठी येतोय विकेट क्रमांक 3 आणि नक्कीच दुसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय फलंदाज प्रशांत येतोय. 54 धावांचं एक चांगलं टार्गेट सेटअप केलं. सकाळचं सत्र आहे. चेसिंग त्या ठिकाणी करताना थोडासा पहिल्या षटकामध्ये नक्कीच एक चांगली लाभदायक षटक ठरलं होतं ते देखील जयमल्लार किरवली संघाच्या बाजूने. त्यानंतर दुसरं षटक जे आपण बघतोय ते मात्र आणखीच कुठेतरी एक लाभदायक ठरलं जाते. आई सावरे एलकुंदी संघाच्या बाजूने अक्षय पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज.
शावेली मात्र नक्कीच उजव्या बाहेर चेंडू हाताला जातोय आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट चेंडूचा इशारा येतोय. एक डाव एक्सेस सर्व्हमध्ये अवांतर स्वरूपाने धावफलकावर लागली जाते. 19 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. एक चांगले षटक देखील या ठिकाणी हाताला जातोय अक्षय. त्यानंतर खराब चेंडू देखील या ठिकाणी आपल्या पाहायला मिळाला. एकंदर अक्षय देखील सज्ज असेल. प्रशांत चावली मात्र नक्कीच लॉक केलाय चेंडूला. स्लॉग मध्ये चांगल्या प्रकारे येत नाही चेंडू हवेमध्ये आणि कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाही. लॉंगन क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला जातोय आणि दुसरा फलंदाज यावेळी फेल. तर दोन्ही षटकांचा खेळ झाला. धाबा देखील लागला जात आहेत. 2-19 धाबा धावफलकावर अशी स्थिती आपल्या पाहायला मिळते जयमल्लार किरवली या संघाची. तर एकंदरीत आपण बघतोय एक जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. सुनील स्मृती चषक 2021 एकंदरीत या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना खेळवायचा आहे. मेगा फिनाले नक्कीच आपण पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं. साई स्पोर्ट्स किरवली संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये बिलॉंग झाला. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं जबरदस्त भावाले ए संघ टॉप 4 मध्ये पुढे नक्कीच त्या ठिकाणी भरारी घेतली. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं जबरदंग गोरसी बी इकडे नक्कीच प्राऊड ऑफ भिवंडी सर भावेश पवार आणि एवन पवन केनी यांचा संघ आहे. जबरदंग गोरसी बी संघ या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये मात्र पुढे बिलॉंग झालेला आहे. एकंदरीत 3 संघ आपल्याला बघितले आपण टॉप 4 मध्ये गेलेले आहेत आणि आजच्या दिवसामधून मात्र नक्कीच कुठला संघ जाऊन पोहोचतोय. 3 दिवस नक्कीच आपल्या नावाचा गाजावाजा केलेला आहे त्या 3 संघांनी आणि या आजच्या दिवसामध्ये मात्र कुठला संघ जातोय त्यासाठी देखील आजच्या दिवसामध्ये देखील आणि हा फटका मात्र नक्कीच येतोय. स्लॉग स्वीप या 6 धावांसाठी षटकार. तर पहिल्याच चेंडूवर आपण बघितलं रोहित याच्या एक बिग हिट साध्य केला. फलंदाज मनीष त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर ऑन फायर होतं. पहिल्या चेंडूवर मोठा फटका पेश करतोय. ज्या फटक्याची देखील गरज होती अपेक्षा आहे आपल्या डगआउट मध्ये तेच काम या ठिकाणी मात्र नक्कीच केलेलं आहे. ते देखील मनीष फलंदाज प्रशांत 2 फलंदाज ऑन द क्रीजवर असतील. रोहित पहिला चेंडू मात्र आणखी त्या ठिकाणी महागडा साबित ठरतोय. अतिशय चांगल्या प्रकारे ओरपीच चेंडू होता. चेंडू त्या ठिकाणी सलग चांगल्या प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये चांगला कनेक्शन चांगला संपर्क साधला आणि चेंडू देखील अशा पलीकडे निर्गाव दिला. यावेळी मात्र नक्कीच पंचांकडे अपील करतोय. प्रश्न विचारला जातोय मात्र नक्कीच लेग बाईच्या स्वरूपामध्ये हे एक धाव येते आणि एका धावेने धावफलक देखील हलवरपणे पुढे जाईल. धावा लागल्या जाते. धावफलकावर 26 धावा लागल्या जाते. तिसऱ्या षटकावर पाहतोय प्रगतीपथावर मार्गस्थ रोहित सज्ज झाला. पहिल्या चेंडूवर षटकाराला दुसऱ्या चेंडूवर एक धाव येते आणि एकंदर 26 धावा धावफलकावर लागल्यानंतर एक 54 धावांचं एक समोर टार्गेट सेटअप आहे. त्या धावांचा पाठलाग करताना या षटकामध्ये कमीत कमी जवळपास 35 ते 40 धावांपर्यंत नक्की जावं लागेल आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. हा चेंडू जर एकंदरीत आपण जर विचार केला तर एक वाईड यॉर्कर लेंथ लाईन मध्ये हा चेंडू हाताला होता. सौरेख चेंडूची पिके आपल्या पाहायला मिळाली आणि हा चेंडू आता नक्कीच फलंदाज बीड होतोय. डॉट सर्वात ज्या वेळी चेंडू जातील त्याच्या वेळी थोडंसं प्रेशर मानसिक दबाव तणाव निर्माण होईल जयमल्लार किरवली संघाच्या फलंदाजांवर. शबरीस मात्र आणखी चांगला फटका आहे. कव्हर क्षेत्रामधून देखील डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू देखील ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जाते आणि या 2 धावेने धावफलक देखील पुढे जातोय. धावा लागले जाते. धावफलकावर 28 धावा लागले जाते. अरुण फलंदाज मात्र नक्कीच डगआउटला गेला. त्यानंतर गणेश 2 फलंदाज डगआउटला गेलेले आहेत संस्थामध्ये. एका बाजूला आपण बघितलं अरुणने 9 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर देखील गणेश आणि 3 धावांचं योगदान दिलं आणि इथून पुढे मात्र प्रशांत आणि मनीष 15 धावांचं योगदान दिलं होतं अरुणने. प्रशांत आणि मनीष असेल ऑन द क्रीजवर. इथून पुढे मात्र लगेच हवाई सफर करावा लागेल. मोठे फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल आणि हा फुलटच चेंडू होता. या चेंडूचा पुरेपूर फायदा घेणं
मात्र नक्कीच उचित ठरलं असतं जे मला किरवळ संघासाठी. मात्र चेंडूवर फटका येत नाही, चांगल्या बरं एलिमिनेशन देखील नाही, त्या ठिकाणी टायमिंग मात्र साध्य होत नाही. आणि हा चेंडू देखील आपण जवळपास बघितला डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये गेला होता आणि तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धावांवर या ठिकाणी भर दिला जातोय. आणि या दुहेरी धावेने धावफलक देखील जाऊन पोहोचतो 30च्या आकड्यावर. अजूनही 24 धावांची गरज असेल. अजूनही 7 चेंडू 24 धावा, 7 चेंडू शेष असतील. तिसरा षटकारी शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर मात्र बिगिट जर झाला तर मॅच मध्ये कमबॅक करेल जमलदार किरवली संघ. शबरी समत आणखी चांगला चेंडू हाताळला जातोय. गुड लेंथ वर चेंडू हाताळला होता. एक चांगल्या प्रकारे रिदम लेंथ लाईन मध्ये हा चेंडू होता. जबरदस्त खांद्या लगत हा चेंडू निघून गेला होता सरळ एसटी रक्षाच्या हातामध्ये. डॉट स्वरूपामध्ये हा चेंडू जाणार होता. आता मात्र उर्वरित स्लॉग षटक असेल, शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज असेल. देखील जय मल्हार किरवली संघाला. ज्या प्रकारे 54 धावांचं टार्गेट सेटअप केलं त्याच प्रकारे एक चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आपण बघितलं अरुणाने पहिले षटक हाताळलं, 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर अक्षय त्याने दुसरं षटक हाताळलं, 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. त्यानंतर रोहित आपल्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर मात्र लगेच मोठा फटका खर्च केला होता. त्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं गोलंदाजाने. एक कंट्रोलफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि एकंदरीत 11 धावा या खर्च केल्या. त्याच्या जोरावर 30च्या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे तो देखील जय मल्हार किरवली संघ. अजूनही 6 चेंडू 24 धावांची गरज. तर सन्माननीय गुंडा दलवी आणि वैभव दलवी यांच्या माध्यमातून देखील आई एलगुंदे, आई सावराई एलगुंदे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तर 6 चेंडू 24 धावांची गरज आहे अजूनही ते देखील किरवली संघाला. तर कशा प्रकारे ठिकाणी 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारेल का, मात्र आणखी 4 षटकार पेश करावे लागतील. सिंगल डबल त्यावेळी मात्र आणखीच आई सावरे एलकुंदे संघाला फरक तर पडणार नाही. मात्र काय होतंय काय घडतंय येणार 6 चेंडू मध्ये आपल्याला कळणारच आहे. तर गोलंदाजी मार्गावर शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल, कारण आजचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला मेगा फिनाले खेळवायचा आहे. आणि याच उद्देशाने मात्र आणखीच वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा मित्रांनो, विनंती असेल. तर वेळ कोणासाठी थांबत नसते. तर क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी शेवटचं षटक आहे. 24 धावांचं लक्ष आहे. 2 क्षेत्ररक्षण आपण बघतोय जवळपास स्लीप पॉईंट क्षेत्रामध्ये आणि एक शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये टी-शर्ट सर्कलच्या आतमध्ये आपल्याला 2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. पहिलाच चेंडू हाताळला जातोय. एक जवळपास पंचांचा लेग बाईच इशारा येतोय आणि एक लेगवर चेंडू आदलला. एक धाव तर कंप्लीट गेले. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू हाताळला होता. एक विकेट करण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र बॅटर चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क देखील त्या ठिकाणी होत नाहीये. अचूक टप्प्यावर एक भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रीतम एका सातत्याने एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकातून आपल्याला पाहायला मिळाला, कारण बॅटल आपलं पहिल्याच ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. 50-50 अवस्थेमध्ये बॅटल होता. त्यानंतर कुठेतरी एक पूर्णपणे एक मजबूत दिशेने मात्र आणखी त्या ठिकाणी वाटचाल गेली होती. दुसऱ्या चेंडूवर आपण बघतोय जवळपास 2 धावा येत आहेत अतिशय चांगल्या प्रकारे. पहिल्या चेंडूवर एक धाव आली लेग बायच्या स्वरूपामध्ये. दुसऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी प्रहार केला होता, मात्र एलिमिनेशन चांगल्या प्रकारे नव्हतं. टायमिंग देखील त्या ठिकाणी अचूक साध्य झाला नव्हता. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला स्लँड्स वर. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट गेल्या आणि त्या 2 धावेने धावफलक देखील 32च्या आकड्यावर जातोय. तर नक्कीच 9 चेंडूचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आला होता आणि प्रीट चेंडू असेल आणि प्रीट चेंडूचा मात्र आणखी त्या ठिकाणी फायदा घेणं त्या ठिकाणी उचित ठरलं असतं, योग्य ठरलं असतं. तर एक धाव तर येते. जवळपास फेकी देखील या ठिकाणी करा दुसरी धाव घेण्यासाठी आउट फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय.
सरळ स्प्लिट चेंडू होता. एकंदर आपण बघितलं दुसरा चेंडू नो चेंडूचा इशारा आला होता. प्लेट चेंडू होता. त्या चेंडूवर मात्र लगेच त्या ठिकाणी प्रहार करणं तुटून पडणं गरजेचं होतं. मात्र जवळपास चांगल्या लेंथ पर्यंत देखील चेंडू हाताळला होता. चेंडू त्या ठिकाणी फ्लॅश केलं होतं की जवळपास पॅनलिक क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत एक डाव कंप्लीट झाली होती आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी मात्र त्या ठिकाणी फलंदाज देखील मनीष तत्पर होता आणि दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र प्लेट चेंडूवर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. त्यावेळी मात्र आणखीच शॉर्ट पिच चेंडू होता. हा ट्रॅकर चेंडूला या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न केला होता. हवा तसा बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे एक मोठा फटका त्या ठिकाणी आला नव्हता आणि ज्यावेळेस देखील दुसरी धाव देखील त्या ठिकाणी घेण्याचा देखील अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम करतोय. स्वतःवर विश्वास ठेवतोय. एक मोठे फटके मारण्यासाठी एक स्वतःवर विश्वास ठेवतोय. मात्र मोठे फटके त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. तर एकंदर आपण बघितला होता चेंडू देखील एक्सटेंजच्या पैकी ट्रॅव्हल झाला. शत्रक्षक देखील पुढे चेंडूवर आला कॅरी केला फॉरवर्ड केला जोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक देखील जातोय 37 आकड्यावर जाऊन पोहोचतोय. अजूनही 17 धाव्यांची गरज असेल. इथून पुढे मात्र लगेच हवाई सफर आकाशाला गवसणी घालणारे मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. ते देखील फलंदाज मनीष शाहवली मात्र आणखी स्लॉक केलाय चेंडूला आणि हा चेंडू निघून जातोय 4 साठी पॅनलिक क्षेत्रामध्ये सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने मात्र आणखीच कमबॅक करतोय तो देखील जयमल्लार किरवली संघ. आता मात्र 2 चेंडू अजूनही 11 धावांची गरज असेल. तर ज्या प्रकारे बघितलं आपण 3 चेंडू मध्ये 17 धावांची गरज होती. स्वतःवर मोठे फटके मारण्यासाठी विश्वास ठेवला होता. तो विश्वास मात्र या ठिकाणी सार्थक ठरतोय आणि सार्थक ठरवला जातोय. तो फलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत असेल मनीष बाद झालाय. तर प्रशांत त्या ठिकाणी स्वतःवर मात्र आणखी चांगल्या प्रकारे विश्वास ठेवतोय. एक हाफ ट्रॅकर चेंडू तर चेंडू देखील थोडासा क्रॉस झाला अक्रॉस द लाईन सपलवर मात्र चेंडू देखील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हुक गेला डीप फाईनल क्षेत्रामध्ये चेंडूला शमरच्या पलीकडे पाठवलं आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलं. ते देखील जयमल्लार किरवली संघाने 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज होती. थोडंसं समीकरण कठीण झालं होतं. ज्यावेळी मात्र अजूनही 2 चेंडूने 11 धावांची गरज आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. अशाच प्रकारचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या प्रकारे एक बंद लिफाफा आपण बघतोय. त्याच प्रकारे एक बंद लिफाफ्याच्याच प्रकारे हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूने 11 धावा अजूनही गरज असेल ती देखील जयमल्लार किरवली संघाला. फलंदाज देखील त्या ठिकाणी ऑन फायर झाला होता. षटकार पेश केलाय. तोच फलंदाज स्ट्रगल करतोय आपल्या संघासाठी. एक चांगली फटकेबाजी देखील करतोय. नुकत्याच चेंडूवर आपण बघितलं षटकार आला त्यानंतर थोडासा आत्मविश्वास हा देखील वाढला असेल. अजूनही 2 चेंडूने 11 धावांची ही गरज असेल. शावेली मात्र आणखीच स्वतःवर नाखुश आपल्याला पाहायला मिळाला. मात्र 9 चेंडूचा इशारा त्या ठिकाणी येतोय पंचांच्या माध्यमातून. जो शत्रक्ष आपण बघतोय त्या ठिकाणी तैनात केलाय. कुठल्या प्रकारे क्राऊड मात्र आणखी त्या ठिकाणी करणं गरजेचं नसतं. आवाज द्यायचं नसतं. त्या ठिकाणी मात्र पंचांनी लगेच त्या ठिकाणी बारकाईने लक्ष वेधलं. ते 2 शत्रक्ष आपण पाहतोय की जबल मात्र आणखी त्या ठिकाणी फलंदाजीच्या एक तैनात केले गेले आणि त्यावेळी एक नक्कीच कुठेतरी हालचाल मोमेंट्स आपल्याला पाहायला मिळाली आणि लगेचच फलंदाज देखील त्या ठिकाणी थोडासा कुठेतरी फलंदाज देखील प्रशांत स्वतःवर नाराज झाला होता की हा चेंडू डॉट स्वरूपामध्ये गेला होता आणि त्याच कारणाने मात्र स्वतः नाराज झाला होता. 9 चेंडू इशाराला प्लेट चेंडू. आता मात्र अजूनही 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र लगेच थोडासा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र आणखी वाईट चेंडूचा इशारा येतोय. काय मॅच होते. 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज होती आणि आतापर्यंत 8 धावा तर एकंदरीत येत आहेत. अजूनही 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. कमबॅक केले ते देखील किरवली संघाने. शावलीस बेगीट करण्याचा प्रयत्न केला होता आणि हा चेंडू मात्र जातोय सरळ डॉट स्वरूपामध्ये. गोलंदाज कमबॅक करतोय आणि आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. तर एलकुंदे गावचे एक चांगले व्यक्तिमत्व सन्माननीय
सन्माननीय विकी जी मानेरकर दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित होते. वेलकम दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत करतोय आयोजकांच्या वतीने. चौकार शेवटच्या चेंडूवर जरी आला तरी मात्र आणखी स्पर्धेतून माघारी जावं लागते, या स्पर्धेतून बाहेर जावं लागते आणि तब्बल 1 वर्षीय स्पर्धेची वाट पाहावी लागेल. ते देखील जय मल्हार किरवली संघाला अभिनंदन. आई सावराई एलकुंदे हाडलक जय मल्हार किरवली संघ आणि या स्पर्धेतून देखील बाहेर जातोय आणि विजय संपादन करतोय. तो देखील आई सावराई एलकुंदे संघाने मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाईल. ज्याने मात्र आणखी 26 धावांची खेळी पेश केली होती. सलामीला येऊन ज्ञानेश्वर, वेलकम ज्ञानेश्वर.